दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबईत सुद्धा असा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी भाजप कार्यालयाच्या बाहेर मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो तैनात केला आपल्याला पाहायला मिळते। काल रात्री ईडीने अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना अटक केली आणि त्यानंतर सगळीकडेच आपण जर पाहिलं तर आपचे कार्यकर्ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईत सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन होऊ शकतं आणि त्यामुळेच भाजप कार्यालयाच्या बाहेर बॅरिगेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि मुंबई पोलिसांची तुकडी असे सगळे पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आंदोलन करू शकतात अशी माहिती जी आहे ते पोलिसांना सुद्धा मिळालेली आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने आपण पाहू शकतो भाजपचं हे प्रदेश कार्यालय आहे। या प्रदेश कार्यालयाचा हा सगळा रस्ता जो आहे तो बॅरिगेट करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल यांना रात्री ईडीने अटक केलेली आहे। आता कोर्टात हजर जे आहे ते केले जाणार आहे आणि त्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आप कार्यकर्ते येऊ शकतात आणि त्यामुळेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।